जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर. संत नरहरी सोनारांच्या या ओळी. पुरातन काळापासून भारताची दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या जेजुरीचा खंडोबा म्हणजे प्रत्यक्ष महादेवाचा अवतारच. शंकराचा हा अवतार अत्यंत उग्र, सूर्यासारखा तेजस्वी असल्यानं मार्तंड भैरव नावानं प्रसिद्ध आहे. गडकोटावर जाण्यासाठी 385 पायऱ्या आहेत. या पायऱ्या बांधण्यासाठी 9 लाख दगड वापरण्यात आले होते. त्यामुळे याचा उल्लेख 9 लाख पायरी म्हणून केला जातो. खंडेरायाची राजधानी असलेल्या जेजुरी गडाच्या प्रथम 5 पायऱ्या वराने वधूला कडेवर उचलून घेत चढायची परंपरा इथं आजही मोठ्या श्रद्धेने जोपासली जाते. थोडंसं पुढे जाताच आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन होते. त्यांनी इथेच कुलदैवत श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेऊन इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली होती. वाटेत खंडोबांची द्वितीय पत्नी बानाई आणि हेगडी प्रधान यांचे मंदिर लागते. हे 34 भांडार दोघींना निम्मा निम्माकडे वाटून दिलेला आहे. हिला मटणाचा नैवेद्य आणि वरती पुरणपोळीचा नैवेद्य. ही इंद्रदेवाची मुलगी, धनगरने सांभाळ केला, धनगरला सापडली, धनगरने सांभाळ केलाय म्हणून ही धनगराची झाली. फक्त दोघ जण माणसं आणि खंडोबा लिंगायत म्हणायचे. ही मी पैसे. गडावर जाताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन होते. त्यांचा जेजुरी नगरीच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. इथूनच जेजुरी गावाचं विहंगम दृश्य बघायला मिळतं. पायऱ्या चढून वर गेल्यावर दिसतं प्रचंड असं महाद्वार. इथं सिंहाच्या 2 कोरीव मूर्त्या आहेत. खंडोबाच्या यात्रा चैत्र, पौष आणि माघ या महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे 5 दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे 6 दिवस, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा 10 दिवस असतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना होते. 6 दिवसांपर्यंत चालणारा हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेनं साजरा केला जातो. यालाच देवदिवाळी असंही म्हणतात. श्री मल्हारी मार्तंड आणि मणिमल्ल यांचं 6 दिवस युद्ध झालं म्हणूनच हा षड्रात्रोत्सव साजरा केला जातो. 6व्या दिवशी मल्हारी मार्तंडांनी मणिमल्ल दैत्यांचा संहार केला. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी शनिवारी शततारका नक्षत्री देवलिंग रूपाने प्रगट झाले. तोच हा चंपाषष्ठीचा दिवस. पूर्वाभिमुख देवळासमोर 7 मीटर व्यासाचं आणि पितळी पत्र्यानं मढवलेलं मोठं कासव आहे. यावर भंडारा आणि खोबरं उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांग भलं, खंडोबाचा येळकोट असा जयघोष करत या भंडाराची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो.
ताटात खोबरं आणि भंडारा घ्यायचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यायची आणि मग खोबऱ्याची उधळण करायची. खंडोबाची मूर्ती उभ्या आणि अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र असून तो चतुर्भुज, कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात आहे. एका कथेनुसार 2 राक्षस भाऊ मणी आणि मल्ल यांनी भगवान ब्रह्माची तपस्या केली आणि त्यांच्याकडून वरदान मिळवलं. त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले आणि पृथ्वीवर लोकांना त्रास द्यायला लागले. मणी आणि मल्लाचा नाश करण्यासाठी भगवान खंडेरायानं पृथ्वीवर अवतार घेतला. त्यांच्याशी भीषण युद्ध करून त्यांचा संहार केला. मल्ल राक्षसाला हरवले म्हणून खंडोबाचे नाव मल्हारी पडले. एकदा औरंगजेबानं जेजुरी गडावर हल्ला केला होता. त्यानं या किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावण्याची आज्ञा दिली. सुरुंग लावण्यासाठी तटबंदीला छिद्रे पाडण्यास सुरुवात झाली. पण जेव्हा तटबंदीला छिद्रे पाडण्यात आली तेव्हा त्या छिद्रातून हजारो भुंगे बाहेर पडले आणि त्यांनी औरंगजेबाच्या सैन्यावर हल्ला केला. तेव्हा औरंगजेबाचं सैन्य इकडे तिकडे पळून गेलं. औरंगजेबास मल्हारी मार्तंड यांचा प्रताप कळून चुकला. औरंगजेबानं कान पकडून खंडोबाची माफी मागितली आणि नवस केला की हे मल्हारी मार्तंडा, या भुंग्याच्या संकटातून सोडवा. मी तुम्हाला 1.25 रुपयांचा सोन्याचा भुंगा अर्पण करीन. आणि अशी शरणागती पत्करल्यानंतर भुंग्यांचा उपद्रव थांबला अशी आख्यायिका आहे. पुढे औरंगजेबानं आपला नवस पूर्ण केला आणि मल्हारी देवाला मल्लू खान असे नाव दिले. त्यामुळे आजही या भागातील मुस्लिम लोक मल्हारीला मल्लू खान या नावानेच ओळखतात. आज हा भुंगा पाहायला मिळत नाही, कारण पुढे सन 1850 मध्ये हा भुंगा चोरीला गेला अशी माहिती ब्रिटिश गॅझेटियरमध्ये मिळते. दसऱ्याच्या दिवशी इथं मोठी यात्रा भरते. अतिशय जड आणि पुरातन अशी तलवार म्हणजेच खंडा उचलण्याचा एक अवघड खेळ इथं दरवर्षी खेळला जातो. ही तलवार उंच धरून जास्तीत जास्त वेळ उचलून धरणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची पद्धत आहे. खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा या शस्त्रावरून आले आहे. सोमवती अमावस्येलाही भाविक इथं दर्शनासाठी खूप गर्दी करतात. तुम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या कुलदैवताला नक्की भेट द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धर्मसेतूला नक्की सबस्क्राईब करा.